आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। उंडणगाव येथे बसस्टँड परिसरातील रस्त्याच्या कामामुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। उंडणगाव इथं बस स्टँड परिसरातील रस्त्याच्या कामामुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। उंडणगाव प्रतिनिधी अजिम शेख। सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव गेल्या 10 दिवसांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकळी खडी टाकून ठेवण्यात आल्यानं परिसरात वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे उंडणगाव इथं सध्या बालाजी उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून दररोज हजारो भाविक बालाजी मंदिरात दर्शनासाठी येत आहेत। मांडना जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच खडी टाकण्यात आल्यानं भाविक, ग्रामस्थ तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। अनेक ठिकाणी वाहन घसरण्याच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय की संबंधित ठेकेदाराकडून कामात हलगर्जीपणा केला जात असून कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात आलेली नाहीये। रस्त्यावरील खडी वेळेत न हटवल्यानं धूळ, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढलाय। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी करत रस्ता लवकरात लवकर सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। नमस्कार, सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। पण एक मनापासूनचा प्रश्न आहे, जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राइब, यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो। जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। हा विश्वास आमची ताकद। अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्याने लढणाऱ्या युवा क्रांती फाउंडेशनच्या वतीने आयोजित 4था वर्धापन दिन व महाराष्ट्र अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्यानं लढणाऱ्या युवा क्रांती फाउंडेशनच्या वतीनं आयोजित 4था वर्धापन दिन व महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि भव्यदिव्य वातावरणात संपन्न झाला। हा सोहळा उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला। प्रतिनिधी शोभा पाटील, महाराष्ट्र पोलीस मित्र, ग्राहक संरक्षण, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यावेळी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र महिला संघटक शोभा पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल धुळे जिल्हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रवींद्र दादासाहेब आणि सचिव जयश्रीताई अहिरे यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी प्रदान करून सत्कार करण्यात आला। शोभा पाटील या रात्री अपरात्री पोलिसांना मदत करणे, गोरगरीब महिलांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे तसेच विविध सामाजिक योजनांमध्ये निस्वार्थपणे सेवा देत असल्यानं त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला। पैसे खूप कमावतात मग माणसं कमवा, कारण शेवटी माणसं सोबत येतात, हा त्यांचा संदेश उपस्थितांच्या मनाला भावला। या भव्य पुरस्कार सोहळ्याने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना नवी प्रेरणा दिली आहे। काही सुद्धा सारखी नाही, काही तुम्हाला जवळ घेतील, काही जवळ घेणार नाही, काहींना संघटना आवडेल, काहींना आवडणार नाही। तुम्ही त्याकडे बघू नका। तुम्ही फक्त युवा क्रांतीच्या ध्येय पूर्ण नसेल चाला, जे संघटनेने नियम तुम्हाला बांधून दिलेले आहेत त्या नियमानुसार चाला। समाजासाठी जे समाजाचे कार्य आहे, ज्या गोरगरीब जनतेचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवा। कुणावर काही माता भगिनीवर काही प्रॉब्लेम येत असेल, कुणाला अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, तिथे तुम्ही ठामपणे उभे राहा। युवा क्रांती ही संघटना पोलिसांना मदत करते, पत्रकारांना मदत करते, जे ग्राहकांची अडवणूक केली जाते, तर कोणी 10 रुपयाची वस्तू विकत असेल, 10 रुपयाची वस्तू जर 20 रुपयाला विकत असेल तर त्या ठिकाणच्या दुकानदाराला जाब विचारा। माहिती अधिकार, जर एखादा भ्रष्ट अधिकारी जो शासकीय नियमात काम करत असतो, तो जर कोणी तुमची पिळवणूक करत असेल तर त्या ठिकाणी ठामपणे खुर्ची मांडून त्या ठिकाणी समोर त्यांच्या बसा आणि जोपर्यंत तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत तुम्ही ती खुर्ची सोडू नका। तर तुम्ही युवा क्रांतीचे सदस्य आणि पदाधिकारी आहात असं सोडून दिसेल।